नमस्कार, तुम्हा सगळ्यांचं केकिटेक्ट बेक स्टुडिओमध्ये स्वागत आहे. मी सविता. आज आपण इथे बनवणार आहे मावा केक. तर इथे मी गुडरीचचा मावा प्रीमिक्स यूज करते आहे आणि त्यासोबत आपण तेल आणि पाणी यूज करणार आहे ते बॅटर बनवण्यासाठी. आणि त्यासोबत मी यामध्ये ॲड करते आहे टूटी फ्रुटी आणि बदाम. तर इथे मी हा प्रीमिक्स घेतला आहे 475 ग्राम. तर यामध्ये मी 2 मावा केक बनवणार आहे. एक 500 ग्रामचा आणि एक राहिलेल्या बॅटरचा. तर यात आपण ॲड करतो आहे पाणी. जसं जसं कन्सिस्टन्सी आपल्याला लागणार आहे त्याप्रमाणे पाणी ॲड करायचं आहे. असं काही फिक्स माप नाही आहे, तर अंदाजे मी ॲड करते आहे पाणी यामध्ये. त्यानंतर इथे मी मावा इसेन्स यूज करते आहे. तर 1 टीस्पून इथे मी मावा इसेन्स ॲड केलेला आहे आणि 3 टेबलस्पून इथे मी ऑइल ॲड केलेलं आहे. आता हे बॅटर व्यवस्थित मिक्स करून घ्या. आता यामध्ये मी टूटी फ्रुटी ॲड करणार आहे. तर जेवढं पाहिजे तेवढं टूटी फ्रुटी ॲड केल्यानंतर आपल्याला हे बॅटर टिनमध्ये ट्रान्सफर करायचं आहे. तर इथे मी हे रेडी असलेलं बॅटर वेटप्रमाणे 500 ग्राम घेतलेलं आहे, जे मला क्लायंटला डिलिव्हर करायचं आहे. आणि दुसऱ्या टिनमध्ये मी राहिलेलं बॅटर ॲड केलेलं आहे. तर दुसऱ्या टिनमध्ये मी बदाम आणि टूटी फ्रुटी वरून ॲड करते आहे. आणि जे कस्टमरला द्यायचं आहे त्यांना ते आतलेच टूटी फ्रुटी पाहिजे होते, म्हणून त्यांना आपण डेकोरेशन केलेलं नाही आहे. तर आता इथे मी हे बेकिंगला ठेवलेलं आहे 160 डिग्रीवरती. 60 मिनिट्स लागले मला हे बेक व्हायला. तर मावा केक बेक होण्यासाठी थोडासा उशीर लागतो. तर आता मी हे डिमोल्ड करून घेते आहे आणि त्याला आपण पॅक करून आपल्या केकिटेक्ट बेक स्टुडिओचा लोगो लावून हे आपण कस्टमरला डिलिव्हर करणार आहे. आता एक घरी खाण्यासाठीचा जो आहे तो मी तुम्हाला कट करून दाखवते. तर जो आपल्याला कस्टमरला द्यायचा आहे तो मी या ट्रान्सपरंट बॉक्समध्ये आतमध्ये मी बटर पेपर ठेवला आहे. तर त्यात मी हा केक ठेवते आहे व्यवस्थित बंद करून. मग त्यावरती मी केकिटेक्ट बेक स्टुडिओचा लोगो लावते आहे. तर हा रेडी आहे डिलिव्हरीसाठी. तर आपण घरी जो बनवला आहे तो कसा बनला आहे ते पाहूया. माझे रेसिपीज व्हिडिओज तुम्हाला आवडत असतील तर माझ्या चॅनलला नक्की लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा. आणि हा आहे कमेंट कस्टमरचा.